नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 103 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गाडी रस्त्यावरून पुढे जात असते. दोघही काही क्षण शांत असतात, पण त्या शांततेतही एक वेगळाच आनंद दडलेला असतो. सतीश हलकसं स्मित करत स्टेअरिंगवर लक्ष ठेवून थोडा उत्साहाने म्हणतो, प्रीती, आपण उद्या कॉलेजमध्ये सगळ्यांना जरा वेगळ्याच पद्धतीने सांगायचं की आपलं एकमेकांवर प्रेम आहे. हे ऐकताच प्रीतीच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. ती लगेच म्हणते, हो सतीश, मला पण अगदी असंच वाटत होतं. आपण उद्या कॉलेजमध्ये काहीतरी खास करूया. ती थोडा विचार करत पुढे म्हणते, पण सतीश, तू हे कार्तिकला आधी सांग बरं का, नाहीतर तो सगळ्यांना आधी सांगेल. सतीश हलकसा हसतो, डोकं हलवत म्हणतो, नाही प्रीती, मी कार्तिकला काहीच नाही सांगणार की तू मला प्रपोज केलंस वगैरे. प्रीती थोडी आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. अरे काय रे तू, त्याने आपल्यासाठी एवढं सगळं प्लॅन केलं आणि त्यालाच नाही सांगणार. तू हे सगळं त्याला सांगू नकोस, पण माझ्याकडून त्याला एक थँक्यू नक्की सांग. त्याने आपल्यासाठी खूप काही केलंय. सतीश हसत म्हणतो, ठीक आहे मॅडम, तुमच्याकडून मीच थँक्यू म्हणतो त्याला. दोघंही हलकसं हसतात आणि गाडी सतीशच्या घराजवळ येऊन थांबते. सतीश गाडीतून उतरतो. प्रीती त्याच्याकडे पाहत हळूच म्हणते, बाय सतीश. सतीश तिच्याकडे पाहत स्मित करतो, बाय प्रीती, आणि हो, उद्यासाठी तयार राहा. प्रीती हलकसं हसते आणि गाडी पुढे निघते. थोड्या वेळाने प्रीती घरी पोहोचते. दार उघडताच ती आत येते आणि तिची नजर सरळ सोफ्यावर बसलेल्या नीताकडे जाते. तेव्हा नीता तिला खूपच चिडलेली दिसत असते. प्रीती आत येताच नीता लगेच उठते आणि रागाने म्हणते, काय ग प्रीती, केव्हापासून फोन करते तुला आणि तू फोन का उचलत नाहीस? मी किती घाबरले होते याची तुला कल्पना आहे का? प्रीती थोडी घाबरते आणि लगेच म्हणते, सॉरी नीता, सॉरी, खरंच सॉरी. ती अजून काही न बोलता पटकन आपल्या रूमकडे जाते. नीताही तिच्या मागोमाग रूममध्ये येते. प्रीती, काय झालंय, कुठे होतीस इतका वेळ? प्रीती थोडी नजर चुकवत म्हणते, काही नाही ग, मी तुला सांगितलं होतं ना, मला थोडा एकांत हवा आहे. नीता काही क्षण तिच्याकडे पाहते, मग शांतपणे म्हणते, चल आता जेवूया, केव्हापासून वाट पाहते तुझी. प्रीती थोडी थकलेल्या आवाजात म्हणते, सॉरी नीता, पण मला अजिबात भूक नाही, मला खूप झोप आली आहे, मी झोपते, तू जेवून घे. नीता काहीच न बोलता काही क्षण तिथे उभी राहते, मग शांतपणे वळते आणि रूममधून बाहेर जाते. बाहेर येताच ती मनातच विचार करते, या प्रीतीचं काय चाललंय, काहीच कळत नाही. आत रूममध्ये प्रीती बेडवर बसते. तिच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. ती डोळे बंद करते. आजचा दिवस, सतीसोबत घालवलेले क्षण, त्याची ती मिठी, त्याचा आय लव्ह यू म्हणणं, सगळं तिच्या डोळ्यासमोर पुन्हा जिवंत होतं. ती हलकसं उशीला मिठी मारते आणि स्वतःशीच हसत पुन्हा म्हणते, आय लव्ह यू सतीश, आणि या गोड विचारातच ती झोपून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे कॉलेजला आले होते. कॉलेजमध्ये सगळं नेहमीसारखं होतं, पण या सगळ्यात दोन चेहरे मात्र आज वेगळ्याच आनंदाने उजळले होते. ते म्हणजे सतीश आणि प्रीती. दोघंही वेगवेगळ्या ग्रुपमध्ये उभे होते, पण नजरा मात्र वारंवार एकमेकांकडेच वळत होत्या. क्षणभर नजरानजर होते आणि दोघांच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटतं. कधी हलकसं स्मित, तर कधी डोळ्यांनीच बोलणं. आजूबाजूला कितीही लोक असले तरी त्यांचं लक्ष फक्त एकमेकांवरच असतं. पण गंमत म्हणजे बाकी सगळ्यांना अजूनही असंच वाटत असतं की सतीश आणि प्रीती अजूनही एकमेकांशी बोलत नाहीत. थोड्याच वेळात लेक्चर सुरू होतं. दोघंही क्लासमध्ये बसले होते, पण त्यांचं लक्ष अभ्यासात कमी आणि एकमेकांवर जास्त असतं. त्यांच्या मनात एक वेगळीच एक्साइटमेंट असते. आज सगळ्यांना आपल्या नात्याविषयी सांगायचं आहे. 2 लेक्चर्स नंतर ब्रेकमध्ये नेहमीप्रमाणे सगळे मित्रमैत्रिणी कॉलेजच्या गार्डनमध्ये त्या मोठ्या झाडाखाली बसले होते. थंड सावली, हलकासा वारा आणि सगळ्यांच्या नेहमीच्या गप्पा रंगलेल्या होत्या. तेव्हा कोणी प्रोजेक्टविषयी बोलत असतं, कोणी मजा मस्करी करत असतं, तर कोणी कुणाची टिंगल उडवत असतं. सगळं अगदी नेहमीसारखंच होतं. सतीश आणि प्रीतीही तिथे येऊन बसले, पण दोघं थोडं अंतर ठेवून बसले होते. जणू दोघांमध्ये काहीच बदललेलं नाही, पण आतून दोघांचंही हृदय जोरात धडधडत असतं. प्रीती हलकसं सतीशकडे पाहते. तोही तिच्याकडे पाहून हळू स्मित करतो. दोघांच्याही नजरेत एकच प्रश्न असतो, आता कसं सांगायचं? तेव्हा सतीश मोबाईल हातात घेतो. काही सेकंद स्क्रीनकडे पाहतो आणि मग एक छोटंसं स्मित करत काल रात्रीचे त्यांचे फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवतो. 1 सेकंद, 2 सेकंद, आणि अचानक टिंग टिंग टिंग, सगळ्यांच्या मोबाईलवर एका मागोमाग एक नोटिफिकेशन येऊ लागले. काय आहे रे, कोणाचा मेसेज आहे, असं म्हणत सगळ्यांनी आपापले मोबाईल काढले. ग्रुप ओपन केला आणि पुढच्या क्षणी सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते.
डोळे मोठे झाले आणि सगळे स्क्रीनकडे एकटक पाहू लागले. कोणी फोटो झूम करून बघत असतं. त्या फोटोमध्ये कॅन्डल लाईट सजलेलं गार्डन, सतीश आणि प्रीती एकत्र, त्यांची मिठी आणि ते खास क्षण. क्षणभर सगळीकडे शांतता पसरते आणि मग सगळे एकदम मोठ्याने ओरडले, सतीश, प्रीती, हे काय आहे? त्यावेळी सगळ्यांच्या नजरा एकदम त्या दोघांकडे होत्या. कोणी आश्चर्यचकित, कोणी शॉकमध्ये, तर कोणी आनंदाने हसत होते. काही क्षण कुणीच काही बोलत नाही आणि मग अचानक सोनाली मोठ्याने म्हणते, सतीश, हे काय आहे? हे फोटो आणि तुम्ही दोघं? दुसऱ्या क्षणी बाकी सगळेही बोलायला लागले, हो ना, काय चाललंय हे? तुम्ही दोघं एकत्र कसं काय? कालपर्यंत तुम्ही एकमेकांशी बोलतही नव्हता आणि आज? कोणी आश्चर्याने, कोणी हसत, कोणी अजूनही विश्वास न बसल्यासारखं त्यांच्याकडे पाहत होते. तेव्हा संपूर्ण ग्रुपमध्ये एकदम गोंधळ उडतो. तेव्हा प्रीती थोडी घाबरते. तिचा श्वास हलकासा वाटतो आणि ती खाली पाहते. पण तेवढ्यासाठी शांतपणे उभा राहतो. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच धाडस असतं. तो एक नजर सगळ्यांकडे टाकतो आणि मग हलकसं प्रीतीकडे पाहतो आणि त्या नजरेतूनच मी आहे हे सतीश तिला सांगत असतो. तेव्हा प्रीती हलकसं स्मित करते. तेवढ्यात कार्तिक एकदम चिडून उठतो. भुवया उंचावत सतीशकडे बघत म्हणतो, काय रे सतीश, हे सगळं तू माझ्यापासून लपवतोस? असं म्हणत कार्तिक सतीशला मारत म्हणत असतो, सतीश थांब तू, आज मी तुला दाखवतो. सतीश थोडा हसत म्हणतो, अरे कार्तिक ऐक तर. पण कार्तिक काही ऐकायला तयारच नसतो. तो त्याच्या मागे धावतच असतो आणि पळता पळता जोरात ओरडतो, अरे सतीश, काल रात्री मी तुला किती विचारत होतो की काय झालं, प्रीतीने तुला प्रपोज केलं का? तेव्हा तू मला काही सांगायचं सोडून माझ्यावरच चिडलास आणि मला फक्त एवढंच म्हणत होतास, प्रीतीने तुला थँक्यू म्हटलंय. माझ्यापासूनच हे सगळं लपवलंस. अरे मी एवढं सगळं प्लॅनिंग केलं आणि मलाच खोटं बोलतोस. सतीश पळत पळत म्हणत असतो, कार्तिक ऐक तर, मी सगळं सांगतो तुला, खरंच सांगतो. पण कार्तिक हसतच त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असतो. दोघंही गार्डन मध्ये इकडे तिकडे पळत होते. बाकी सगळ्या मुलीही हसत मोठ्याने ओरडत होत्या, कार्तिक पकड रे, पकड त्याला, आज नाही सुटला पाहिजे हा. शेवटी कार्तिक सतीशला पकडतोस आणि हलकसं त्याच्या पाठीवर मारतो. सांग आता, इतकं सगळं झालं आणि मला कालच का नाही सांगितलं? सतीश हसतच हात वर करतो, सॉरी बाबा, अरे हे सगळ्यांसाठी सरप्राईज होतं म्हणून नाही सांगितलं तुला. कार्तिक अजून थोडा नाटक करत म्हणतो, हो का, मग आता मी तुझी धुलाई करणार, हे पण सरप्राईजच असेल तुझ्यासाठी. पण सतीश त्याला मिठी मारत म्हणतो, सोडणारे कार्तिक, मित्र आहेस ना तू माझा, मित्राच्या या आनंदात आनंद नाही झाला का तुला? कार्तिक लगेच हसतो आणि म्हणतो, अरे वेड्या, तुझ्यापेक्षा जास्त आनंद मलाच झालाय, फक्त थोडं नाटक केलं मजा यावी म्हणून. तिकडे मुलींचाही वेगळाच गोंधळ सुरू असतो. सगळ्या एकदम प्रीतीभोवती जमतात. काय ग प्रीती, हे सगळं कधी झालं आणि आम्हाला काहीच कळालं नाही? प्रीती फक्त लाजत हसत उभी असते. तेवढ्यात नीता थोड्या रागात पण मजेशीर अंदाजात म्हणते, म्हणजे प्रीती, काल तू मला पार्लरला जाते असं सांगितलं आणि इकडे फुल रोमॅन्टिक प्लॅनिंग करत होतीस. सगळ्या मुली एकदम, ओ काय हे प्रीती, नीताला खोटं सांगितलंस असं म्हणत होत्या. प्रीती थोडी गोंधळते, अगं नीता ऐक ना. नाही प्रीती, आता मला काही ऐकायचं नाही. इतकी मोठी प्लॅनिंग केलीस आणि मला नाही सांगितलंस, ती थोडी नाटक करत रागावल्यासारखी म्हणते. पण पुढच्या क्षणी ती हलकसं हसते आणि प्रीतीला मिठी मारते. पण सिरियसली प्रीती, खूप आनंद आहे तुझ्यासाठी. नीता असं म्हणताच प्रीतीच्या चेहऱ्यावर लगेच हसू उमटतं. तीही तिला घट्ट मिठी मारते. पण बाकी सगळ्या मुलींनी अजूनही तिच्या भोवती घेराव केलेला असतो. अगं प्रीती सांग ना, कधी झालं हे सगळं आणि कोणी आधी आय लव्ह यू म्हटलं? प्रत्येक जण काही ना काही विचारत होती आणि प्रीती पूर्णपणे गोंधळून गेलेली होती. ती हलकसं हसत सगळ्यांकडे पाहते, पण काय बोलावं हेच तिला समजत नव्हतं. तेव्हा ती थोडीशी घाबरते, थोडीशी लाजत असते. सतीश आणि प्रीतीच्या मित्र-मैत्रिणींचा हा दंगा तुम्ही किती एन्जॉय केला हे कमेंट करून सांगा. आणि 7 जन्माची सतीश आणि प्रीती या स्टोरीचे आधीचे एपिसोड तुम्ही ऐकले नसतील तर नक्की ऐका. पण त्याआधी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा.